रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, जीवनाचा प्रवास करत असताना स्वतःच्या कुटुंबाइतका जवळचा कोणीच नसतोय. किती प्रयत्न करून बघा, तपासून बघा, नक्की आपल्याला खात्री होईल. गरीबाचा प्रत्येक जण मित्र असू शकत नाही. आज पण लोक चांगलं दिसण्याकडे लक्ष देत असतात, चांगल्या अंतकरणाकडे नाहीत. आजच्या जमान्यात फक्त मान पैशाला दिला जातो, माणसाला कधीच दिला जात नाही. आणि ज्या माणसाला आपण खूपच जवळचं मानत असतो, खूप जवळचं समजत असतो, खडतर जीवनात तोच नेमका आपल्याला धोका देत असतो. दोस्तांनो, ही दोन्ही अशीच आहे. हा जमाना असाच आहे. नक्की एकदा विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्वार्थ खूप प्रबळ असतो, म्हणूनच कधी कधी मित्र शत्रू बनतो, तर कधी शत्रू हा मित्र होतो. कधी कधी सहन करण्यापेक्षा सोडून देणं योग्य असतं. कमी लोक असावीत, पण ते आपले असावेत. आयुष्य म्हणजे तमाशा नसतो. धोका क्षणिक असतं. जोपर्यंत आशेचं किरण या मनाच्या धर्तीवर पडत नाही, तोपर्यंतच त्याचं आयुष्य असतं. त्यामुळे नात्यातील संवादाचा पूल हा धोक्यात हरवला असेल तर संयमाशी साथ घालून 4 पावलं चालायचा प्रयत्न करायचा असतो. जेव्हा चैनीसाठी वेळ मिळत नाही, तेव्हा समजून घ्या की आयुष्य सुरू झालं आहे. मन शांत असलं की बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला क्षणात भेटतात. नाहीतर अस्थिर मनासोबत केलेला तह सुद्धा आपल्याला न परवडणाराच असतो. सोबत असणारा प्रत्येक जण हा आपला नसतो, हे आपल्यावर वाईट वेळ आल्यावर नक्की कळत असतं. खोटच हसायचं, पण हसत राहायचं. कारण आपण नाराज असलेलं बघून लोक आपल्या भावनांचा मजाक बनवत असतात. सुख मिळालं तर उपभोगायचं, मिरवायचं नाही. दुःख झालं तर पचवायचं, गिरवायचं नाही. फायदा हा संधीचा घ्यायचा असतो, माणसांचा नाही. आपण प्रामाणिक असतो म्हणून लोकांना आपली किंमत नसते. मुलगी सगळं काही सहन करू शकते, पण तिच्यावर केलेलं खोटं आरोप हे कधी सहन करत नाही. काही माणसं मनावर इतका आघात करून जातात की समोर चांगली व्यक्ती असली तरीही तिच्याशी चांगलं वागण्याचं धाडस मन हे सहसा करत नाही. जीवनात आनंदी राहायचं असेल तर स्वतःची परिस्थिती बघून निर्णय घ्यायचा. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जगायचं आणि वागायचं असेल तर कधीच यशस्वी होता येणार नाही. एक चांगला मित्र आपल्या आयुष्यात असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते. कारण आजकालच्या दुनियेत साथ द्यायला रक्ताची नाती सुद्धा माघार घेतात, तिथं मित्र दाखवून येतात. आता चालू असलेलं युग हे चतुर युग आहे. त्यामुळे विना स्वार्थाशिवाय कोणीच आपल्याशी नातं ठेवत नाही.
जर आयुष्यात खरंच जिंकायचं असेल तर निंदाखोरांकडे दुर्लक्ष करा, कारण ते तुमचे मनोबल संपवण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाहीत. खोटेपणाच्या जगात खरा जोडीदार मिळायला भाग्य लागत असतं. एक स्त्री आपल्या चेहऱ्यावरील भावनांना एका हलक्याशा स्मितहास्याच्या पडद्यानं झाकू शकत असते. सरडा जागा बघून रंग बदलतो आणि माणूस विषय स्वार्थ बघून रंग बदलतो. वाद कुठलाही असो, माफी मागितल्यानं नात्यामध्ये कधीही कमीपणा येत नसतो. प्रमाणापेक्षा जास्त विचार केल्यानं आपला आनंद हा हिरावून घेतला जातो. आयुष्यात अनेक ठिकाणी अश्रूंपेक्षा तुमचं खंबीर राहणं हे जास्त महत्वाचं असतं. उशिरा का होईना कर्माचं फळ हे मिळत असतं. प्रेम असलं की आवडत्या व्यक्तीचा धाक हा जरा जास्तच असतो, कारण ती व्यक्ती मनावर आयुष्यावर राज्य करत असते. होणाऱ्या वेदना मनाला टोचणाऱ्या झाल्या की माणूस दगड होतो आणि त्या दगडाला आयुष्यात कधीच पाजर फुटत नाही. अपमानाच्या भट्टीत भाजलेला माणूस राख नाही, सोनं बनत असतो. कष्टाची किंमत कळायला वयानं मोठं नाही तर जबाबदारीनं मोठं व्हावं लागतं. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं. ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न झालं की आयुष्य पूर्णपणे हे बर्बाद होऊन जातं, कारण नात्यातून बाहेर निघणं जमतं, नात्यात राहणं.